नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी 2025 नुकतीच पार पडली आणि या एक्झाममध्ये नाशिक सेंटरला असं घडलं की या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांचं मीडियम हे इंग्लिश असताना त्यांना मराठी मीडियमचे प्रश्नपत्रिका मिळाल्या. या संदर्भात त्यांनी त्या सेंटर हेडकडे मागणी पण केली, पण यावरती खूप मोठा गोंधळ झाला होता. आता या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे अर्ज केला, शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले आणि या संदर्भात यांच्यावरती आता काय निर्णय घेतला तो थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. यासाठी या विद्यार्थ्यांनी मागण्या बऱ्याच केलेल्या आहेत. मग ह्या मागण्यांच्या अगेन्स्ट पुणे परिषदेचं नेमकं म्हणणं काय ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. नक्की काय प्रकरण आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या प्रकरणामुळे हा जो गोंधळ झाला माध्यमाचा त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द होऊ शकतात का? त्यांची जर परीक्षा रद्द झाली तर मग त्यांच्यावरती म्हणजे त्यांना परीक्षा परत द्यावी लागणार का? त्यासाठी वेगळा क्वेश्चन पेपर काढणार का? किंवा असंख्य प्रश्न उपस्थित होतात. मग या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय काय घ्यायचा? निकाल लागणार का? मग त्याच्यामध्ये निकाल अजून वेटिंगवर आहे किंवा आन्सर की अजून येत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे लेट होत आहे का? कधी लागू शकतो निकाल? आणि पुणे परिषदेचं म्हणणं काय थोडक्यात आपण समजून घेऊया. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी सीटीटी आणि टीटीच्या बॅचेस आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये चालू केलेले आहे. 8 फेब्रुवारी 2026ला एक्झाम आहे. तुम्ही जर तयारी करत असाल तर नक्की ह्या मार्गदर्शनच्या बॅचेस जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे. जुने विद्यार्थी असाल तुम्ही तर 50% तुम्हाला ऑफ पण आहे. दोन्ही बॅचची फी ₹1600 1599 इन्क्लुडिंग जीएसटी असणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, लेक्चर आहे, लेक्चर हवं तितके वेळेस बघू शकता. टेस्ट सिरीज आहे, त्याचा अनालिसिस आहे आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. बघा, मुख्य मुद्द्यामध्ये आपण चेक करूया की नेमकं हे प्रकरण काय आहे. आता पहिला मुद्दा, ही बातमी कव्हर केली आहे मटा नाशिकने. आठवडाभरात फैसला टीईटीतील गोंधळाबाबत राज्य परिषदेची माहिती. राज्य परिषदेने यावरती भाष्य केलंय आणि आता बरेचसे विद्यार्थी अजूनही वाट बघत आहे की टीईटीची आन्सर की कधी येणार आहे, टीईटीचा निकाल कधी लागणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आता ह्या एक्झामला क्वालिफाईड होणार की नाही हे कळेल आणि सीटीटीचा अभ्यास करा पण हे पण कळणार आहे. तो या संदर्भात बरेचसे विद्यार्थी प्रतीक्षेत आहे. आता यामध्ये नक्की घडलं काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा, यात घडलं असं आहे की 23 डिसेंबर शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात आता हे 23 डिसेंबर त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, अजून तर येणारही, टीईटीचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेदरम्यान नाशिकमधील दिंडोरी रोडवर असलेल्या सीडीओ मेरी शाळेतील केंद्रावरील जवळपास 350 इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना, बघा यांना इंग्रजी माध्यम होतं, किती जवळपास हे उमेदवार किती आहेत तर हे उमेदवार आहे 350 उमेदवार आहे आणि यांना इंग्रजी माध्यम असून सुद्धा मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. आता ही चूक झाली आहे पुणे परिषदेकडून किंवा परीक्षा सेंटर परीक्षा घेणाऱ्या जे काही अधिकारी असतील त्यांच्याकडनं. परीक्षा केंद्र प्रमुखांना उमेदवारांनी तातडीने माहिती दिली, परंतु 3 तासांपैकी तब्बल 2.5 तास या विद्यार्थ्यांना केवळ प्रश्नपत्रिका बदलून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आता हा पेपर तुम्हाला माहिती आहे 2.5 तासाचा पेपर होता तुम्हाला आणि ह्या 2.5 तासांपैकी म्हणजे 150 प्रश्न 150 मार्कांना 2.5 तासांपैकी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं आम्ही देऊ बदलून, त्याची वाट विद्यार्थी बघत होते. अखेर अर्ध्या तासात, शेवटच्या अर्ध्या तासात आहे ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास सांगण्यात आले. उमेदवारांपुढे अन्य पर्याय देखील राहिला नाही. शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत हा प्रकार राज्य परीक्षा परिषदेला कळवण्यात आलेला असला तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत परीक्षा परिषदेशी संपर्क साधला असता हा निर्णय 8 दिवसांनी जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. आता ही न्यूज नोव्हेंबर एंडची आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा उद्देश हा आहे की यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय, सर आन्सर की कधी येणार आहे, आमचे निकाल लागणार कधी आहे, निकाल का लेट होतोय. त्यातले काही कारण हे पण आहेत की अशा घडामोडी घडलेल्या आहेत. का तर या सेंटरला 350 विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी माध्यमचे क्वेश्चन पेपर आलेली आहे. दरम्यान या उमेदवारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले असून या केंद्रावरील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या सर्व उमेदवारांना काय मागणी आहे, उत्तीर्ण करण्याची मागणी. बघा त्यांची मागणी काय की सर्व उमेदवारांना तुम्ही उत्तीर्ण करण्याची मागणी आहे. शिक्षण विभागाने संपर्क साधला असता याबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे या उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे परीक्षा परिषद या प्रकाराबाबत कोणता निर्णय घेते आणि परीक्षा केंद्र तसेच या गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करते की नाही याकडे उमेदवारांचे लक्ष आहे. याबाबत आपल्या आयुक्त जे आहेत
अनुराधा ओक मॅडम यांनी काय सांगितलं तर बघा, टीटी दरम्यान झालेल्या या गोंधळाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे काम सुरू आहे. या समितीने तयार केलेला अहवाल पाहून 8 दिवसांनी याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. आता हे आठवड्यापूर्वीचं हे स्टेटमेंट आहे. कदाचित आज उद्यामध्ये याचा निर्णय होऊ शकतो. तो आज उद्यामध्ये जर निर्णय झाला तर आन्सर की आणि नंतर निकाल लवकर लागेल ही अपेक्षा आहे. का? कारण सीटीटी एक्झाम बाबत विद्यार्थी संभ्रम अवस्थेमध्ये आहे की आम्ही जर टीईटी क्वालिफाईड झालो तर सीटी द्यायची गरज नाही पडणार आहे. सो या संदर्भातच वेगवेगळी मागणी केली जाते आणि बरेचसे विद्यार्थी आता पुणे परिषदेकडे मागणी पण करताय की आन्सर की देऊन लवकरात लवकर निर्णय लावा. याबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्या पण आहे की ज्यांच्यावरती हा अन्याय झाला त्यांचं म्हणणं आहे या उमेदवारांची परीक्षा पुन्हा घ्यावी का? आता हे त्यांचं म्हणणं नाही आमची परीक्षा परत घ्या, पण होऊ शकतं पुणे परिषद त्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित हा नियम लावू शकते की तुमची परीक्षा आम्ही परत घेऊ शकतो. आता हे फार कमी आहे पर्सेंटेज, पण तरी एक मुद्दा टाकला फक्त इथे, या उमेदवारांना पात्र करून घ्यावे का? आता त्यांचीच मागणी आहे की तुमच्या चुकीमुळे आम्हाला परीक्षा देता आली नाही, विनाकारण आमचा मनस्ताप झालेला आहे, त्यामुळे आमची परीक्षा तुम्ही ही जी आहे ही पात्र करून द्यावी अशी पण मागणी केली जाते. तुम्हाला काय वाटतंय? विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून पुणे परिषदेने यावरती निर्णय पॉझिटिव्ह घ्यावा का? त्यानंतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी का आणि काय करावी याबाबत मतमतांतर आहे. प्रत्येक विद्यार्थी म्हणतो ज्यांच्यावर अन्याय झालाय तो म्हणतो की आम्हाला पात्र करून टाका. पुणे परिषद म्हणते आम्ही योग्य ती कारवाई करू, योग्य ते समिती आम्ही नेमलेली आहे, त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ. या बाबतीत त्यांची मागणी वेगळी आहे, पुणे परिषदेचं म्हणणं वेगळं आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अजूनही काही भाष्य केलं जात नाहीये. यावरती तुम्हाला काय वाटतंय? या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायला पाहिजे? पुणे परिषदेचा निर्णय काय असावा, विद्यार्थ्यांचा निर्णय काय असावा आणि यावरती इम्पॅक्ट काय होऊ शकतो? म्हणजे परीक्षा निकाल लागणं म्हणा किंवा आता बऱ्याचशा संस्थेमध्ये असं पण म्हटलं जातं, त्याला वेगळी कारण आहे. काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये ती गँग पण सापडली आहे की त्यांनी गैरप्रकार केला आहे, म्हणजे पेपर फोडण्याचं काम केलेलं आहे. सो पेपर रद्द होणार का असं पण बोललं जातंय. पण पेपर रद्द होईल अजिबात नाही, असं होणार नाहीये. कारण 2% 3% लोक प्रत्येक वेळेस नुकसानकारक असतातच. त्यामुळे सगळी व्यवस्थाच कुचकामाची आहे किंवा काही कामाची नाही ती रद्द करू नका असं होणं शक्यता नाही आहे, होणारच नाही. याच्या मागे पण बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. सो काळजी करू नका, पेपर रद्द होणार नाही. फक्त ज्या व्यक्ती आहे अशा ज्या वाईट प्रवृत्तीच्या त्यांच्यावरती कारवाई मात्र झाली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या लोकांवरती वचक बसेल. आणि अशा पद्धतीने ह्या घडामोडी ज्या घडतात यात विद्यार्थ्यांची चूक नाहीच आहे, ही परिषदेची आणि संबंधित अधिकाऱ्यांची चूक आहे. यावरती आता परिषद काय निर्णय घेते बघूया. पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. बॅचेसची लिंक आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की डाउनलोड करून जॉईन करा. काही शंका असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर व्हिडिओ लाईक करून इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.